जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 142. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलयाची मनापासून इच्छा ज्याला आहे त्याने फक्त सद्गुरूंना आपलं आप्त मानलं पाहिजे असं संत सांगतात. जोवर सद्गुरूंचं स्थान सर्व आपल्या म्हणवणाऱ्या लोकांमध्ये एक असं राहतं, तोपर्यंत खऱ्या अर्थानं अनन्य संबंध प्रस्थापित होत नाही. ज्या वेळेला फक्त तुम्ही हा भाव शिष्याच्या साधकाच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थानं उदय पावतो, याचाच अर्थ बाकीच्या जगाशी दैहिक संबंध कर्तव्याप्रमाणे उत्तम रीतीनं सुरू राहतो, पण अंतःकरणाचा संबंध मात्र फक्त एका सद्गुरूंशी प्रस्थापित होतो. कारण आप्त कोण आहे हे खऱ्या अर्थानं त्यांच्याच कृपेनं खरोखर समजतं. आणि मग इतर सर्वांवर जे त्यांनी आम्हाला दिलेले आहेत त्यांच्यावर स्वार्थरहित प्रेम बसतं. ही चित्तलय स्थिती होय. जगाशी संबंध कर्तव्यापुरता आणि त्यांचं जग आहे या भावनेतून शुद्ध संबंध प्रस्थापित होतो, पण अंतःकरणाचा संबंध मात्र, मनाचा संबंध मात्र केवळ एकाशी असतो. आमचे महाराज म्हणतातच, प्रपंच अवघड आणि परमार्थ सोपा. कारण प्रपंचात अनेकांशी संबंध असतो आणि परमार्थात फक्त एकाशी संबंध असतो. आणि ज्याचा प्रपंच परमार्थ रूप बनतो त्याचा प्रपंचात सुद्धा एका संबंधाने इतर संबंध असल्यामुळे अनन्यता भंग पावत नाही. हे सांगण्याचं कारण, जे कथानक आपण बघतो आहोत मानसमधलं कैकेयी आणि मंथरेचं, त्यामध्ये माता कैकेयी मंथरेला आपलं आप्त मानतीये, आपली आप्त मानतीये आणि त्यामुळे तिचं बोलणं ऐकतीये, तिच्या बोलण्यावर हळूहळू विश्वास बसायला लागतोय. ज्या वेळेला बुद्धिभेद होतो त्यावेळेला ज्या व्यक्तीकडून तो होतो किंवा ज्या घटनेकडून होतो, कशाही प्रकारे तो बुद्धिभेद आम्ही त्या घटनेला म्हणा, व्यक्ती वस्तू पदार्थाला म्हणा, माझं मानल्यामुळे होतो. आणि त्यामुळे सर्व संत आम्हाला एक महत्त्वाचा फरक सांगतात. मानवता कशाला म्हणतात या संदर्भानं, म्हणजे इथे त्याचं महत्त्व ह्या घटनेच्या, या प्रसंगाच्या संदर्भानं आहे. म्हणून आठवलं की संस्कृतमध्ये असं म्हणतात, योग वासिष्ठामध्ये आहे हा उल्लेख, जिथे प्रभू श्रीरामांना वैराग्य निर्माण झाल्यानंतर वसिष्ठांनी त्यांना केलेला उपदेश, अर्थात आमच्या सर्वांसाठी असा तो आहे योग वासिष्ठाचा जो गाभा आहे. त्याच्यामध्ये मानव आणि मानव अशा दोन व्याख्या केल्या आहेत. मानव म्हणजे सर्व इतर पशुपक्षी प्राणी सर्व योनीतले जे आहेत, माणसाला सोडून खऱ्या अर्थानं, त्यांना संस्कृत भाषेत मानव असा शब्द आहे, ण आहे मध्ये. आणि जो मनुष्य आहे त्याला मानव आहे, मानव आहे. असं का तर म्हणतात की
मनुष्यसुद्धा खरा मानवच आहे जोपर्यंत तो मनन शक्तीचा उपयोग करत नाही. मननात मानव हा, म्हणून मानव, असं त्यांनी ती फोड केली. तर ह्याचा अर्थ हा, मनन कसलं तर माझं कोण आहे. खरं परमार्थ प्रवास कशासाठी आहे तर मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी. पण आम्ही काही ज्ञानमार्गी किंवा पूर्णपणे बाकी सगळं ज्याला आपण म्हणतो बाजूला सारून केवळ तो एकच निधिध्यास घेऊन अभ्यास करणारे किंवा साधन करणारे असे नाही होत. आम्ही प्रापंचिक लोक आहोत. त्यामुळे प्रपंचात जशी मला माझं ह्याची सवय असते तशी ती परमार्थात ज्या वेळेला माझं कोण ह्याचं मनन होईल खऱ्या अर्थानं, त्यावेळेला आम्ही खऱ्या अर्थानं मानव बनतो आणि मग आम्हाला आप्त कोण ह्याचा खरा अर्थ आणि त्याचं उत्तर मिळतं. हे न कळल्यामुळे आमची कैकई माता फसली आहे. वरचेवर विचारून सुद्धा मंथरा तिला विपरीतच ज्ञान देतीये. त्याचं वर्णन आज तुलसीदास करणार आहेत. म्हणाले, सादर पुनी पुनी पूछतियो ही सबरी गान मृगी जनु मोही तसी मती फिरी अहाई जसी भाभी रहसी चेरी घात जनु भाभी तुम्ह पूछहूँ मैं कहत डेराऊँ धरे हूँ मोर घर फोरी नाऊँ सजी प्रतीति बहु विधि गढ़ी चोली अवध साढ़ साती तब बोली प्रियसिय राम कहा तुम रानी राम ही तुम प्रिय सो फुरी बानी रहा प्रथम अब ते दिन बीते समऊ फिरे रिपु हो ही पीरीते भानु कमल कुल पोषनिहारा बिनु जल जारी करई सोई छारा जरी तुम्हारी चह सवती उखारी रूध हो करी उपाऊ बरबारी तुम्हि न सोचु सोहाग बल निज बस जान हुराऊ मन मलिन मुह मीठ नृपु राउर सरल सुभाऊ. राणी कैकई जणू भिल्लिणीच्या गाण्यानं हरिणी मोहित व्हावी तशी मोहित झाली मंथरेच्या शब्दांनी. आणि जे घडायचं होतं ते घडलं. कैकई मातेची बुद्धी फिरली आणि आपला डाव साधलेलं बघून मंथरा खुश झाली. काय पहा, खरं तिचा काय स्वार्थ, त्या ती दासी. पण दुष्ट बुद्धीच अशी असते की ती विपरीत कार्य करायला भाग पाडते. जी भगवंतापासून दूर नेते ती दूर बुद्धी म्हणतात आमचे महाराज. तशी जिला नीतिधर्माचीही चाड नाही अशी मंथरा असेच उपाय कैकईला सुचवत राहिली. पुढे म्हणते की राणी तू मला विचारतेस पण मला सांगताना भीती वाटते, कारण माझं नाव या घरात फूट पाडणारी असं ठेवलंय. अशा रीतीनं विविध प्रकारांनी आणि राणीला पूर्ण विश्वास वाटू लागल्यावर तुलसीदास म्हणतात, अवध साडेसाती, जणू अयोध्येची 7.5 असलेली मंथरा म्हणते, हे राणी, तू जे म्हणालीस की मला सीता राम प्रिय आहेत आणि रामांना तू सुद्धा प्रिय आहेस, ही गोष्ट खरी आहे, मी नाही म्हणत नाही. पण ही पूर्वीची गोष्ट आहे. लक्षात घे, आता ते दिवस सरले आणि दिवस फिरले की मित्रसुद्धा शत्रू होतो. पुढे म्हणते मंथरा,
तुला माहीत नाही का, सूर्य काय आहे तर कमळाचे जे ताटवे असतात, खूप कमळं जिथे असतात त्यांना फुलवणारा, पालन करणारा आहे. पण जर पाणी नसेल तर तोच सूर्य त्या कमळांना करपून टाकतो ना. तू लक्षात घे, त्याप्रमाणे तुझी सवत कौसल्या तुला समूळ नष्ट करू इच्छिते. त्यामुळे उपाय कर आणि चांगलं कुंपण घालून तिला आवर. तुला आपल्या सौभाग्याचं खोटं बळ आहे की राजाचं तुझ्यावर प्रेम आहे, पण ते खोटं आहे. त्यामुळे तुझ्या मनाला काही विचारच उरलेला नाही. तुला वाटतं राजा मुठीत आहे, पण राजा मनानं कपटी आहेत आणि तोंडानं केवळ गोड बोलतात आणि तुझा स्वभाव सरळ आहे. अशा रीतीनं मंथरा विविध प्रकारांनी कैकेयीला सांगते. पुढे म्हणते, चतुर गंभीर राम महतारी, बीचू पाई निज बात सवारी, पठये भरतो भूपन नियौरे, राम मातु मत जान बरौरे. यातून एक महत्त्वाचा आळ ती राजा दशरथांवर घालते की, आणि कौसल्या मातेवर, की खूप चतुर आणि काहीही न कळू देणारी अशी ही कौसल्या आहे आणि वेळ येताच तिनं आपलं काम साधलंय. तू लक्षात घे, राजा दशरथांनी भरताला जे आजोळी पाठवलं ते कौसल्येच्या सल्ल्यानंच, राममातुमत, रामाच्या आईच्या सल्ल्यानंच असं समज. तू लक्षात घे, असं कैकेयीला मंथरा सांगतेय. पुन्हा पुढे कौसल्या मातेची निर्भत्सना करताना म्हणतीये मंथरा, सेवही सकल सवती मोहिनी के, गर्भित भरत मातु बल पीके, सालु तुम्हार कौशिलहि माई, कपट चतुर नहीं होई जनाई, राजहि तुम पर प्रेम विशेषी, सवती सुभाउ सकई नहीं देखी, रचि प्रपंचु भूप ही अपनाई, राम तिलक हित लगन धराई, यह कुल उचित राम कहु टीका, सबहि सोहाई मोहि सुठिनी का, आगिली बात समुझी डरु मोही, देव दैवो फिरी सो फलोही, रचि पचि कोटिक कुटिलपन, कीन्हेसि कपट प्रबोधु, कहिसि कथा सत सवती कई, जेहि विधी बाढ विरोधू. पुढे म्हणते, कौसल्याला वाटतं सर्व सवती माझी व्यवस्थित सेवा करतात, केवळ भरताची आई पतिप्रेमाच्या जोरावर खूप जास्त घमेंडी आहे, म्हणून कौसल्याला तू फार खटकतेस. पण ती कपटी आहे, त्यामुळे तिच्या मनातला भाव तुला कळत नाही कैकेयी, असं मंथरा सांगते कैकेयी मातेला. पुढे म्हणते मंथरा, राजाचं तुझ्यावर खास प्रेम आहे आणि स्वामींचा स्वभाव माहीत असल्यामुळं कौसल्याला ते पाहवत नाही. त्यामुळे तिनं राजाला वश करून घेतलंय आणि भरताच्या अनुपस्थितीत रामाच्या राजतिलकाचा मुहूर्त ठरवलाय. बरोबर आहे, सर्वांनाच बरं वाटतंय, कारण रामाला राजतिलक व्हावा ही रघुकुलाची रीत योग्यच आहे. मलाही ती चांगलीच वाटते हे कैकेयी, पण पुढचा विचार केल्यावर मला भीती वाटते. दैव फिरो आणि त्याचं फळ त्या कौसल्यालाच मिळो, अशा रीतीनं विविध कुटिलपणाच्या गोष्टी वरचेवर मंथरा कैकेयीला सांगतेय आणि सवतींमध्ये विरोध वाढावा या हेतूनं रचून अनेक गोष्टी सांगितल्या तिनं. त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही अशा गोष्टी अनेक मंथरेनं कैकेयीला सांगितल्यात, असं तुलसीदास सांगतात. आणि मग
भावी बस प्रतीती उराई म्हणतात तुलसीदास. भावी बस प्रतीति उराई, पूछ रानी पुनि सपथ देवाई. का पूछहु तुम अबहु न जाना, निज हित अनहित पशु पहिचाना. भयउ पाखु दीन सजत समाजु, तुम पाई सुधी मोहि सन आजू. खाइय पहिरिय राज तुम्हारे, सत्य कहे नहीं दोषु हमारे. जो असत्य कछु कहब बनाई, तो विधि देहि हम ही सजाई. राम ही तिलक काली जो भयऊ, तुम कहूँ विपति बीजु विधि भयऊ. रेख खंचाई कहूँ बलु भाषी, भामिनी भई हूँ दूध कई माखी. जो सुत सहित करहु सेवकाई, तो घर रहहु न आन उपाई. कद्रु बिनतहि दीन दुख, तुम्हि कौशिला देबा. भरतु बंदी गृह से हहि, लखनु राम के नेबा. इतक्या प्रकारे मंथरेनं सांगितलंय कैकेयीला. म्हणते की तुलसीदास सांगतायत की विविध गोष्टी अशा आहेत की ज्यात काहीच तथ्य नाही, पण कैकेयी मातेला भवितव्याची चिंता वाटू लागली आहे आणि जणू ती विधीच्या अधीन झाली आहे, भवितव्याच्या अधीन झाली आहे. आणि त्यामुळे तिला मंथरेवर विश्वास वाटू लागतोय आता. आणि पुन्हा शपथ घालून राणी विचारते, पहा बरं, कैकेयी मातेच्या मनाला अजूनसुद्धा मनात संशय आहे कुठेतरी की मंथरा खरं सांगते का, हे इतक्या थराला ह्या गोष्टी गेलेल्या आहेत का, याबद्दल अजूनही कैकेयी मातेच्या मनामध्ये खरा विश्वास निर्माण झालेला नाही. ही ती वेळ असते ज्या वेळेला योग्य मार्गाला जर तो मनुष्य गेला, योग्य विवेक वापरण्याची स्थिती. आमचे महाराज जसं म्हणतात, तुम्हाला सर्व माहीत असतं, ऐन वेळेला तुम्ही विसरता. तशी ही ती ऐन वेळ आहे पहा, ज्या वेळेला सद्गुरू प्रदत्त किंवा भगवत प्रदत्त विवेक जो मनुष्याला मिळालेला आहे, की त्या विवेकानं मनन झालं पाहिजे की काय खरं आहे, काय खोटं आहे, माझ्या हिताचं काय आहे, अंतिम हिताचं काय आहे, लोकांच्या हिताचं काय आहे, मी स्वार्थ पूर्ण व्यवहार करते का, ह्या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याची ती ऐन वेळ कैकेयी मातेनं गमावली. आणि मग तुलसीदास सांगतात की मंथरा पुन्हा विचारते की काय राणी, मी इतकं सांगते तुला अजून समजत नाही का, आपलं बरं वाईट पशूंना सुद्धा समजतं, तुला समजेना. समारंभाचं सामान गोळा करण्यात पंधरवडा गेला. पुन्हा ज्याला आपण काहीही तिखट मीठ लावून सांगणं म्हणतो तसं मंथरा सांगतेय की पंधरवड्यापासून राजतिलकाची तयारी सुरू आहे आणि तुला माझ्याकडून आज समजतंय, पण मी तुझं मीठ खाते, त्यामुळे खरं बोलण्यात मला काही दोष नाही म्हणते मंथरा. मी जर पदरचं खोटं सांगत असेन तर ईश्वर मला दंड देवो. पहा, दुष्टबुद्धी माणसाला किती तो विपरीत अर्थानं निर्भय झालेला असतो पहा. आणि मग म्हणते की उद्या रामाला राजतिलक झाला तर तुझ्यासाठी विधात्यानं संकटाचं बीज पेरलं असं समज. आता तुझा दुधात पडलेल्या माशीप्रमाणे त्याग झाला हे लक्षात घे. तू तशी त्याज्य झाली आहेस. जर तुझ्या मुलासह भरतासह कौसल्याची चाकरी करशील तर घरात राहता येईल, याशिवाय दुसरा मार्ग नाही.
कद्रूनं ज्याप्रमाणे विनतेला दुःख दिलं, ती अशीच कथा आहे पुराणात. मंथरा उगीच नको त्याचा बादरायण संबंध लावून ते इथे कैकेयीला सांगतेय की तसं दुःख तुला कौसल्य देईल. भरत कारावास भोगेल आणि लक्ष्मण केवळ रामाचं सहकारी असेल. आणि एवढं सांगितल्यानंतर मात्र कैकेयी माता घाबरून गेली. कैकेय सुता सुनत कटुबानी, कही न सकई कछु सहमी सुखानी. तन पसे कदली जिमि कापी, कुबरी दसन जीभ तब चापी. ही कटुवाणी ऐकून घाबरून गेली कैकेयी माता. काही बोलू शकेना, घाम फुटला आणि कदली जिमी कापी, केळीप्रमाणे थरथरू लागली. आणि मग तिची ती अवस्था बघून कुठंतरी मंथरा घाबरली आणि तिनं आपली जीभ चावली की मी जरा जास्तच बोलले का. आणि मग पुन्हा तिनं राणीला समजावलं. कही कही कोटि कपट कहानी, धीरजु धरहु प्रबोधिसी रानी. फिरा करमु प्रिय लागे कुचाली, बकी सराई मानी मराली. सुनु मंथरा बात फुरी तोरी, दहिनी आखी नित फरकई मोरी. दिन प्रति देखऊँ राति कुसपने, कहूँ न तो ही मोह बस अपने. काह करूं सखी सूध स्वभाव, दाहिन बामन जानऊं काऊ. अपने चलतन आजु लगी, अनभल काहू कदी कीन्हा. केही अघ एक ही बार मोही, दैय दुसह दुख दीन्हा. नहर जनमु भर बबरु जाई, जियतन कर बिसवती सेवकाई. अरि बस देव जियावत जाही, मरनु नीकते ही जीवन चाही. दीन बचन कह बहु विधि रानी, सुनि कुबरी तिय माया ठानी. अस कस कहु मानी मनऊना, सुख सोहागु तुम कहु दिन दूना. जेहि राउर अति अनभलता का, सोई पाई यहु फलु परिपाका. जब ते कुमत सुना मैं स्वामिनी, भूखन बासर नीदन जामिनी. पूछे उगुनी धरे खति धखाची, भरत भुआल होहि यह साची. भामिनी करहु त कहूँ उपाऊ, है तुम्हारी सेवा बस राऊ. परऊँ कुपतु बचन पर, सकऊँ पूत पति त्यागी. कहसी मोर दुख देखी बड़, कस न करब हित लागी. कुबरी करी कबूली कैकेयी, कपट छुरी उर पाहन टेई. लखई न रानी निकट दुख कैसे, चरई हरित तिन बलि पशु जैसे. सुनत बात मृदु अंत कठोरी, देती मनहु मधु माहुर खोरी. कहई चेरी सुधी अहई की नाही,
स्वामिनी कही हूँ कथा मोही पाही. कैकेयी माता म्हणते, काय करू हे सखे, माझा स्वभाव पडला साधा बोळा, मला डावं उजवं काही समजत नाही. तू म्हणतेस ते बरोबरच आहे. माझा उजवा डोळा सारखा फडफडत होता, रोज रात्री वाईट स्वप्न दिसतायत, पण माझ्या अज्ञानानं मी तुला सांगितलं नाही. म्हणजे मला इतकं विपरीत आहे हे माहीत नव्हतं. आणि पुन्हा मंथरा राणीला धीर देऊन समजावतीये. आणि मग कैकेयीचं दैव फिरलं. ती जणू मंथरेला हंसी समजून, जो बगळा आहे त्याला हंस समजून मंथरेची तारीफ करू लागली. पुढे म्हणते कैकेयी की आत्तापर्यंत मी कुणाचं काही वाईट केलं नाही, मग दैवानं हे अचानक असह्य दुःख का बरं मला दिलं काय माहीत. हवं तर मी माहेरी जाऊन तिथंच आयुष्य घालवीन, पण जिवंत असताना माझ्या सवतीची चाकरी करणार नाही. ज्यावेळी जिवंतपणी दैव शत्रूच्या ताब्यात ठेवतं त्या जगण्यापेक्षा मरणच चांगलं नाही का. अशा रीतीनं दैन्यपणे राणी कैकेयी बरंच काही बोलतीये. आणि हे ऐकल्यावर त्या कुबड्या मंथरेनं आपला स्वभाव दाखवला. ती म्हणाली, तू निराश का होतेस. तुझं सुख आणि सौभाग्य दिवसेंदिवस वर्धिष्णू राहील, वाढत राहील. जिला तुझं वाईट व्हावं असं वाटतंय तिलाच हा परिणाम भोगावा लागेल. हे स्वामिनी, जेव्हापासून ही वाईट मसलत राजांची मी ऐकली आहे तेव्हापासून मला भूक लागत नाही की रात्री झोप येत नाही. आणि मी ज्योतिषांना विचारलंय तेव्हा त्यांनी गणित मांडून मला सांगितलं की भरतच राजा होईल हेच सत्य आहे. हे महाराणी, तू करणार असशील तर यासाठी जो उपाय करायचा तो मी तुला सांगेन. आणि राजा तुझ्या सेवेच्या अधीन आहेतच. आणि इतकं सांगितल्यावर कैकेयीची बुद्धी पूर्ण फिरली. आणि माता म्हणते, तू सांगतेस तर मी विहिरीत उडी घेईन, पुत्र पतींना सोडेन. तू इतकं मोठं दुःख बघून काही सांगतेस म्हणजे माझ्या हितासाठीच ते सांगतेस, तर मी ते का करणार नाही. अशा रीतीनं मंथरेनं कैकेयीनं सर्व प्रकारे कबूल करून घेतलं. आणि म्हणतात तुलसीदास, जणू कपटरूपी सुरीला आपल्या पाषाण हृदयावर धार लावली. काय शब्द वापरलेत पहा तुलसीदासांनी. म्हणतात पुढे, बळीचा पशु ज्याप्रमाणे हिरवं गवत अजाणतेपणे खात असतो पण पुढं मृत्यू होणार हे त्या जाणत नाही, त्याप्रमाणे कैकेयीचं झालं. आपल्यावर जे दुःख कोसळणार आहे या सगळ्यामुळं त्याचा तिला पत्ताच नव्हता. कारण मंथरेच्या गोष्टी दिसायला गोड होत्या, परिणाम भयानक होता. जणू मधात कालवून विष मंथरा पाजत होती म्हणतात तुलसीदास. आणि मग ही दासी पुढे कैकेयीला सांगते की तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती पूर्वी, ती तुला आठवते का. आणि हीच ती वरदानाची गोष्ट जी राजा दशरथांनी कैकेयी मातेला दिलेली असते. त्याबद्दल आपण पुढच्या भागात बघूया. ज्या योगे ह्या सर्व आनंदोत्सवावर एक प्रकारे विरजण पडतं, सबंध अयोध्या जणू दुःखसागरात बुडून जाते. केवळ एक व्यक्तीचं जो सल्ला चुकीचा आहे तो ऐकल्यानं किती लोकांचं नुकसान, समाजाचं, राष्ट्राचं नुकसान झालंय पहा. रामायणामध्ये कुसंगती आणि सत्संगती या दोन्हीचं महत्त्व वर्णन झालंय अनेक प्रसंगांमधून. सत्संगतीचं वर्णन तर आहेच, प्रश्नच नाही, अनेक ठिकाणी आलेलं आहे. आणि त्याशिवाय पारच नाही. म्हणजे प्रभूंनी तर सत्संगती हा पहिली भक्ती वर्णन केली शबरी मातेसमोर. त्यामुळे सत्संगतीचं महत्त्व आहेच. पण ही जी कुसंगती आहे त्या कुसंगतीनं किती सत्वगुणी व्यक्ती असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये कसा बदल होत जातो. आमचे महाराज एके ठिकाणी या संदर्भात नव्हे पण म्हणतात की
तुम्ही ज्याची संगती करता त्याचे गुण तुमच्यामध्ये येतात. म्हणजे महाराज म्हणतात, जर जो खूप जास्त छान चुकीत राहणारा आहे, खूप जास्त पैसे उधळणारा आहे, ऐश्वर्याबद्दल बडेजाव मानणार आहे, त्याच्या संगतीत राहिला तर तुम्हाला तसंच राहावंसं वाटेल. चांगले कपडे घालावेसे वाटतील, अनेक गोष्टींसाठी खर्च करावासा वाटेल. पण जर एखाद्या विराग्याची संगती केली तर स्वाभाविकपणे वैराग्यामध्ये आनंद कसा आहे हे तुम्हाला कळेल. या अर्थाचं महाराजांचं एक वचन आहे. म्हणजे ज्याचं महाराज म्हणतातच की तुम्ही माळेची संगती केली तर माळेनं काही तुम्ही मारणार नाही, त्यांनी जपच करणार. त्यामुळे संगती कुणाची कशाची करतो याला फार महत्त्व आहे. आणि खरी संगती ही सद्गुरूंची आणि सद्गुरूंच्या विचारांची आणि सद्गुरू प्रदत्त नामाची हीच खरी सत्संगती असू शकते, ज्यापासून कोणता धोका नाही. हे फार महत्त्वाचं. कलियुगामध्ये आमची बुद्धी इतकी फाटे फुटलेली झालेली असते, म्हणतात संत आम्हाला, की कधी कोणत्या गोष्टीला आम्ही वश होऊ सांगता येत नाही, कोणता विषय कधी घालेल सांगता येत नाही, म्हणतात महाराज. त्यामुळे ज्यात धोका नाही अशी संगती ज्याची असेल त्याला कुसंगतीपासून नुकसान होण्याचा धोका कमी. त्यामुळे कर्तव्य कर्म उत्तम करत असताना आमची आतली संगती कुणाशी असावी आणि कशी ती अखंड असावी यावर जो मनन करेल तो मानव खऱ्या अर्थानं त्या अंतिम सत्याच्या दिशेनंच प्रवास करेल आणि तिथं सद्गुरूंच्या कृपाप्रसादानं निश्चित पोहोचेल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.